हॅलो भावना, तर तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो बनवणं अगदी सोपं आहे. या व्हिडिओचं पूर्ण ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लागपर्यंत बघावा. तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्या कॅपकट ओपन करायचं. कॅपकट ओपन करण्यासाठी इथं VPNची गरज लागेल. ते ऑन करून घ्यायचं. ते ऑन केल्यानंतर कॅपकट ओपन करायचं. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या बिटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा. हा बिटमार्कचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ते तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओला जे काही मटेरियल लागणार आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तर अशा प्रकारे बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्या बीट द्यायच्यात. तर बीट 1 आहे, जिथे बीट 2 होईल तिथे स्प्लिट करायचं. इथे बीट 2 झालं, यावर क्लिक करून स्प्लिट करायचं. नंतर आपल्या पुढच्या व्हिडिओवर जायचं. इथे बीट 3 झालं, तिथे स्प्लिट करायचं. इथे जरा जवळजवळ आहेत. बीट 4, बीट 5, बीट 6. अशा प्रकारे आपल्या सर्व बीट ॲड करून घ्यायच्या. तर इथे एक बीट द्यायची. आता आपली राहिली शेवटची बीट. तर शेवटची बीट इथे द्यायची. शेवटची बीट आपल्याला इथे द्यायची व्यवस्थित हे करून. तर अशा प्रकारे आपल्या सर्व बीट झालेले आहेत. तर आता इथे आपल्याला ऑडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी ऑडिओवर जायचं आहे, एक्स्ट्रॅक्टवर जायचं आहे आणि जो बीटमार्कचा व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करून राईट इम्पोर्ट साऊंड ओनली करायचे. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला साऊंड लागून जातो. परत आपल्या इथं फोटो ॲड करायचे. तर पहिल्या फोटोवरती जायचं. इथं इथे रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. व आपल्या जो काही फोटो लागणार आहे फोटोमध्ये जाऊन आपल्याला जो फोटो लागणार आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं व असा व्यवस्थित ॲड करून घ्यायचा. सेम तर पुढच्या फोटोवरती जायचं, रिप्लेसवरती जायचं, फोटोमध्ये जाऊन फोटो ॲड करून घ्यायचा. तर अशा प्रकारे आपल्या सर्व बीटमध्ये फोटो ॲड करायचे. फोटो ॲड केल्याचं झाल्यानंतर आता इथे आपल्याला आपल्या पहिल्या फोटोवरती द्यायचं आहे. इथं आपल्याला इथं प्लसवरती दाबायचं आहे. इथं व इकडे जाऊन इथं बी प्लसवरती दाबायचं. तर इथे येऊन आपल्याला असा फोटो जरा पुढं घ्यायचा. इथे वेस्ट लागून जातात. सेम पुढच्या फोटोला तोच करायचा. प्लस इकडे प्लस करायचं, इथे शेवटलाही प्लस करायचं व पहिल्या येऊन फोटो जरा मोठा करून घ्यायचा. एवढे झाल्यानंतर आता आपले ॲनिमेशन द्यायचे. तर इथं सर्व तुम्ही फोटो ॲड करून घेतो. मी ॲनिमेशन वगैरे देऊन घेतो, तुम्हाला सविस्तर सांगतो. तर अशा प्रकारे आपण फोटो व्हिडिओ इफेक्ट दिलेले आहेत. तर ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो आता कसे द्यायचे. तर इथं पहिल्या ट्रायंगल्सवरती जाऊन तिथं आपली लाईट इफेक्टमध्ये जाऊन आपली ब्लेंच नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे. पहिल्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. सॉरी पहिल्या फोटोला नाही, दुसऱ्या फोटोला बी नाही. आपल्या इथं तिसऱ्या फोटोवरती जायचं आहे, तिसऱ्या ॲनिमेशनवरती जायचं आहे. व इथं कॉम्बोमध्ये जाऊन व इथे कॉम्बोमध्ये येऊन पेंडलम 2 वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे समजा आपले बीट लावून घ्यायचे. आता पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, परत कॉम्बोमध्येच थांबायचं आहे. आता इथून पुढचे तर पेंडलम 1 आहे, त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडलम 2 करायचं आहे. परत आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये जाऊन तिथं पेंडलम 2 आहे त्यावर क्लिक करायचं. परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये येऊन पेंडलम 1 करायचं आहे. परत पुढच्या फोटोवरती जायचं आहे, परत आपले कॉम्बोमध्येच पेंडलम 2 करायचं. अशा प्रकारे त्यानंतर परत पुढच्या फोटोवरती जायचं, कॉम्बोमध्येच पेंडलम 1 आहे त्यावर क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवरती जायचं. आता इथं आपल्याला म्हणजे फोटो आहेत त्यावर आपल्याला तिथं जाऊन कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिस्टॉर्टवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. एवढे बारीक बारीक फोटो झाले का मोठ्या फोटोला तो इफेक्ट द्यायचा. नंतर आपल्या इथं पुढचा फोटो क्लिक करायचा. परत आपल्या इथं पुढचा फोटो क्लिक करायचा आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे व इथंच रॉक हॉरिझॉन्टली हे नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांना इफेक्ट व बीट झाले आहेत. तर आता इथं आपले इफेक्ट द्यायचे. तर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोला व दुसऱ्या फोटोला आपल्या डायमंड झूम त्यावर जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ट्रेडिंगमध्ये डायमंड झूम नावाचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. इथं 1 नंबरला आहे डायमंड झूम, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे 2 फोटोच्या थोडं मागं लावून घ्यायचं व आपल्या आता 3 नंबरच्या फोटोवर बरोबर यायचं. नंतर परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं.
व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं नाईट क्लबमध्ये जायचं व इथं ब्लॅक फ्लॅश आहे तो त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं, राईटवरती क्लिक करायचं. माझ्याकडे आहे म्हणून डिलीट करून टाकतो मी. आता एवढं केल्यानंतर आपले इथं तुम्हाला इफेक्ट सांगितले आहेत व इथं आपल्याला फक्त आता एवढे बारीक बारीक फोटो झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येते थोडं पुढं व आपल्याला त्यावर इथं हे करायचं आहे. इथं आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्स यावर जाऊन इथं आपली हर्ट फ्रेम्स त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. त्याची लेंथ फोटोच्या इकडून थोडं सोडून द्यायचं आणि इकडून थोडं सोडून द्यायचं. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे. परत इफेक्टमध्ये जायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं, बॉडी इफेक्टमध्ये व परत आपल्याला इथं लाईटिंग राऊंडवर क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्येच आहे 4 नंबरचं, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट वगैरे लागलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहून करून घ्या. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ हा डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात बांधायचे आहेत. अशा प्रकारे व्हिडिओ डाउनलोड होईल. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.